कॅम्प सुटला आणि 5 मिनटात माहिती नाही कसं पूर्ण काळं आभाळ आलं की बापरे बापरे बापरे. इतकं काळं पूर्ण अंधुक सगळं दिसत होतं. मी म्हटलं बापरे, आतापर्यंत ऊन होती हे असं कसं काय चेंज झालं. मला आश्चर्यच वाटलं की एवढे ऊन असताना हे आपल्याला जायची वेळ आणि याची वेळ एकदमच आश्चर्याची गोष्ट होती माझ्याकडनं घरी. मग मी म्हटलं जाऊ द्या. आणि इतका धुमाकूळ पाऊस आला, इतका म्हणजे काळच तसं झालं होतं ना आम्हाला. खूपच पूर्ण ढग असं पूर्ण काळेच होते, अंधार सारखा. मग इतकं नाही का, इतकं आभाळ होतं ना, म्हणजे पाऊस आला की आम्हाला गडावर जावंच नाही लागलं, भेटलंच नाही नाश्ता वगैरे. मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी नाश्ता केला. बहुतेक गोंदियाला येऊन आम्ही नाश्ता वगैरे केला. मग तसंच आम्ही निघालो आमच्या गाडीने. मग गोंदियाला नाश्ता केला आणि मग आम्ही नागपूरला आलो. म्हणजे 4 ते 5